नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीसाठी क्रियापद व क्रियापदांचे प्रकार हा घटक शिकणार आहोत. आता क्रियापद म्हणजे काय? क्रियापद ही शब्दांच्या जातीमधील तिसरी जात आहे. क्रियापद म्हणजे काय? तर एखादी क्रिया दाखवणारा शब्द असेल किंवा वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या शब्दामध्ये किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. आता हे जे क्रियापद आहेत त्यांचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामधले मुख्य 2 प्रकार आज आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद व दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. पाहूयात सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? आता सकर्मक या शब्दाचा अर्थच आहे की कर्मासहित. स म्हणजे कर्म ज्याच्या सोबत आहे त्याला म्हटलं जातं सकर्मक. आता वाक्यामध्ये बऱ्याचदा असेही घटक येतात किंवा असंही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येत असतात, पण या वाक्यांमधून त्यामध्ये क्रियापद आहे की नाही किंवा कर्म आहे की नाही हे जर आपल्याला शोधायचं असेल तर वाक्याला आपण काय हा प्रश्न विचारू शकतो. उदाहरण आपण घेऊया. राम आंबा खातो. पहा, या वाक्यामध्ये आपण कर्ता पहिल्यांदा शोधूया. कोण आंबा खातो? राम आंबा खातो. म्हणजे राम हा क्रिया करणारा की ज्याला आपण कर्ता असं म्हणतो. क्रियापद कोणता आहे? तर खातो. खाण्याची ही जी क्रिया आहे त्याला म्हटलं जातं क्रियापद खातो. राम काय खातो? आपल्याला काय उत्तर मिळतं आहे? आंबा. राम आंबा खातो. मग वाक्यामध्ये काय हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं, राम आंबा खातो. मग हे काय हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं त्यालाच वाक्यातील कर्म असं आपण म्हणत असतो. मग या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे क्रियापद आहे खातो, हे क्रियापद ते कर्मासहित आलेलं आहे. म्हणजे कर्म त्याच्या सोबत आहे, म्हणून हे जे क्रियापद आहे त्याला आपण म्हणणार आहोत सकर्मक क्रियापद, कर्मासहित असलेलं क्रियापद. आता दुसरं उदाहरण पाहूयात आणखी. सीमा गाणे गाते. आता वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर कर्ता आहे सीमा. कार्य करणारा, काम करणारा जो आहे तो सीमा. काय गाते? काय गाते? तर गाणे गाते. क्रियापद आहे गाते आणि काय गाते? तर गाणे गाते. म्हणजे गाणे हे त्या वाक्यातील कर्म असे आहे आणि म्हणून गाते हे क्रियापद कर्मासहित या वाक्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा क्रियापद कर्मासहित येतं तेव्हा त्या क्रियापदाला म्हटलं जातं सकर्मक क्रियापद. हे समजलं? वाक्याला जेव्हा आपण काय हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला कर्म मिळते की ज्याला आपण म्हणत असतो सकर्मक क्रियापद. ठीक आहे. दुसरा प्रकार आपण आता पाहणार आहोत क्रियापदाचा अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद. आता सकर्मक क्रियापद ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपण या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद हे शिकणार आहोत. वाक्यामध्ये कर्ता असतो, क्रियापद असते,
परंतु वाक्यामध्ये कर्म जेव्हा नसते तेव्हा त्या क्रियापदाला म्हणणार आहोत अकर्मक क्रियापद. उदाहरण आपण पाहूयात. राम गावाला जातो. आता या वाक्यामध्ये कर्ता आहे राम, क्रियापद आहे जातो. पण आपण वाक्याला काय हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला कर्म मिळणार आहे. आपण या वाक्याला काय हा प्रश्न विचारू शकतो का? तर नाही. या वाक्याला आपण प्रश्न विचारू शकतो, राम कोठे जातो? कोठे जातो? गावाला जातो. म्हणजे वाक्याला आपण काय हा प्रश्न विचारू शकत नाही. आणि काय हा प्रश्न विचारला नाही तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळणार नाही. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म उपलब्ध नाही किंवा या वाक्यामध्ये कर्म आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच हे वाक्य असणार आहे किंवा या वाक्यातील क्रियापद असणार आहे अकर्मक क्रियापद. आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. रेश्मा शाळेत गेली. आता या वाक्यामध्ये कर्ता असणार आहे रेश्मा, क्रियापद असणार आहे गेली. पण वाक्याला आपण काय हा प्रश्न विचारू शकणार नाही. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म उपलब्ध नाही. आणि कर्म उपलब्ध नाही म्हणून हे क्रियापद जे आहे ते आहे अकर्मक क्रियापद. अशा पद्धतीने आज आपण क्रियापदाचे 2 प्रकार शिकलेलो आहोत, सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद. पुढील प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.